व्यासपीठावरती यायचंय. या बैलानं जवळजवळ 14 देशामध्ये या वडकी गावचं नाव पोहोचवलं. असा तुम्हा सर्वांचा लाडका कॉकटेल उत्सव सुंदर आज खऱ्या अर्थानं बैलगाडी क्षेत्रामध्ये वडकी गावचं नाव, वडकीमध्ये अनेक नामवंत बैल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये या वडकीचं नाव पोहोचवत आहेत. त्याचाच या ठिकाणी एक बैल म्हणजे सुंदर उत्सव कॉकटेल, त्याचे मालक सन्माननीय पिंटू शेठ मोडक यांनी या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलं, आमचा सन्मान केला, मान केला. त्याबद्दल या ठिकाणी अखिल भारतीय समालोचक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं पिंटू शेठ आपल्या या ठिकाणी मनापासून मी धन्यवाद करतो. आणि कॉकटेल बद्दल सांगायचं झालं, पिंटू शेठाने माझ्याकडे घडलेला एक प्रसंग तुम्हाला मी आज सांगतो. आपल्या शेजारी पोरसुगी एक गाव आहे, त्या गावामध्ये या कॉकटेलचा अपघात झाला होता आणि त्या अपघातामध्ये कॉकटेल बरेच दिवस या ठिकाणी एका जागेवरती विश्रांतीवरती होता आणि अनेकांच्या कमेंट लागल्या किंवा अनेक माणसं म्हणू लागली की आता बैल संपला, कॉकटेल संपला, सुंदर संपला. मला वाटतं रात्री 11:30-12 वाजता पिंटूचा फोन आला होता की रणजित सर सगळे आता या ठिकाणी अशी काहीतरी वेगळी चर्चा करतायत, याच्यावर काहीतरी मार्ग काढला पाहिजे. आणि एका मुलाखतीमध्ये त्यांनी बोलून सुद्धा दाखवलंय, या सुंदरला ट्रेंडिंगला जे आणलं तो मसूर बैल आणि ज्या बैलानं कमबॅक केलं तो बकासूर बैल. या बकासूरच्या पुण्याईनं आणि त्याच्या आशीर्वादानं फुरसुंगीमध्ये जिथं बैलाचा अपघात झाला त्याच मैदानावरती परत कमबॅक केला, तिथंच 1 नंबर केला आणि तिथनं पुढं सुंदरनं महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आपल्या मालकाचं नाव पूर्णशिला नाव लोकीकरणाला सुरुवात केली. असंच सुंदरच्या देशामध्ये या ठिकाणी अनुकूल सिंहाचा वाटा त्याच्या पदरी पडो आणि पिंटू शेठचं नाव आणि या वडकीचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सुंदर पोहोचून याच या ठिकाणी या बैलपोळ्याच्या सणानिमित्त मी सुंदरला शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. पिंटू शेठ आमचं पुन्हा तुम्हाला मी मनापासून धन्यवाद करतो. आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आमचा सन्मान केला, त्याबद्दल तुमचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद. सुरवारा नित्य बेटी वल्लभारायीचा वल्लभ पावे जो लगा. जय देव धन्य विठुदाता गोळा जय महाराजीचा गोवा
विजय बाप्पू शिवतारे यांचं या ठिकाणी आगमन. सर्व मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचं. दोन मिनिटं महाप्रसादाचं वाटप नाही करायचं, फक्त 2 मिनिटं थांबा. या ठिकाणी आपल्या सुंदर उर्फ कॉकटेल बैलाच्या बैल पोळ्याच्या निमित्त या ठिकाणी पुरंदर हवेलीचे माजी आमदार, माजी राज्यमंत्री, जलसंपदा व माजी सरपंच ताराबाई, सरपंच सुरेश बाबा कुकडक आपलं या ठिकाणी आगमन झाले. आपलंही सहर्ष असं स्वागत. आज पुरंदर हवेलीमधील या ठिकाणी आज उपस्थित राहिले सर्वांचे मनपूर्वक धार्मिक आभार. आपली एक खासियत आहे, आपल्याला सारिका शिवाय आपल्याला कळत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं या मनापासून आणि घालू नका. बऱ्याही आवाज बोलला असेल, पण त्याच्या आवाजापेक्षा तुमचा आवाज आणि माझा आवाज जवळ असणार आहे. त्यामुळे अजिबात काळजी करायची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जिजाऊ माता सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले आणि मित्रांनो, आज बैल पोळा आमचे मित्र तुषार कुमार, तसेच आमचे दुसरे मामाश्री संदीप आमचे डायरेक्ट मामाचे, आम्ही त्यांना बाहेर बिया काय म्हणत नाही, डायरेक्ट मामा. कसे आपण अडचण नको. आमच्या मामांना आणि जे सुंदर विषय काय बोलणार, नावाचं सुंदर आहे आणि पडते. आज जो सण आहे तो आज शेतकऱ्यांची शान. प्रथमतः बोलणार सर्वांना बैल मनापासून खूप खूप शुभेच्छा. आज आपल्याला संधी मोहन मामाने आणि मी बोलल्यानंतर माझा जो पहिला कार्यक्रम असेल तो मोहन गावात याचा मला अभिमान वाटतोय. आणि सगळ्यात महत्वाचं सुशांत कुमार यांच्या माध्यमातून तो कार्यक्रम पार पडतोय. तुमचा आशीर्वाद तसंच बाई काय करतात तुम्ही जे काही सपोर्ट केला तुमचा सर्वांचा मनापासून आभार. प्रकार काय आम्हाला मदत म्हणून देत नाही तुम्ही. तसंच हे सगळं मोठं मी माझ्या चाळीला असतो, पण काय तुझं डीजे काय होतं याला म्हणतात खरी शान. कसं असेल, काही बाळांचा शेतीसाठी होतो तर काही जमिनीसाठी होतो, पण ही बैलांचे खाद्यासाठी आणि मोहनगावात आज ही परंपरा जपली जाते. या परंपरेला मी मनापासून सलाम करतो आणि आपल्या सर्वांना खूप अशा शुभेच्छा देतो. आपला सुंदर कॉकटेल यांनी तर गावाचं मोठं केलेलंच आहे, पण त्याचबरोबर महाराष्ट्राचं नाव मोठं आहे, पण महाराष्ट्राचं नाव मोठं केल्याशिवाय राहणार नाही. हे मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो. तसे आलेल्या सर्व आणि मनापासून हे मला
वेळा 15 वर्षात माझ्या आयुष्यातली पहिली गर्दी माझ्या आयुष्यातली 15 वर्षात. कसं लोकांना कार्यक्रमाचं काहीतरी शिस्त आलं पाहिजे, हे घेत आलं पाहिजे. आणि काम झालं म्हणजे सण साजरे होणे नाही. कापी होत आहे, त्यामुळे रक्त वळत होत आहे. या दिवसा आणि सर्वांचे पूर्व आमच्या मामा यांना धन्यवाद. जय महाराष्ट्र.